नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील नाद. आम्ही गावी निघालो की अलीकडे हरबा स्टेशनवर गाडी घेऊन येतो. मग 4 मैल गाडीचा प्रवास फार चांगला घडतो. या प्रवासात हरिबा अनेक गोष्टी आम्हाला सांगतो. नव्या बैलजोडीचं त्याचं पुराण ऐकण्यासारखं असतं. हरिबा बैलांविषयी बोलू लागला म्हणजे पुराणिक बुवागत रंगून जातो. शर्यतीची समग्र माहिती त्याच्याकडून मिळते. 10-20 गावातील बैलजोडीचा इतिहास कळतो. जवारी, हाणम, खरसुंडी अशा अनेक बैलांच्या अनेक जाती समजतात. आणि खुद्द स्वतःच्या गाडीचं त्याचं गाणं एकदा सुरू झालं की मग गाव येईपर्यंत ते संपत नाही. सुगीच्या सुमारास आमच्या गावची जत्रा येते. त्या यात्रेच्या निमित्ताने दरसाल आम्हाला गावाचं दर्शन घडतं. तसाच आजही चाललो आहे. गाडी सुटली तसा हरिबा म्हणाला, "काय मालक, कशी वाटते जोडी?" हरिबाच्या नव्याच बैलजोडीकडं जरा चौकस नजरेने बघत मी म्हणालो, "जक्का आहे की." "का आपलं फशिवतासा? फसवू कशाला? आणि हरिबा, कधी घेतलंस हे खोड?" हरिबानं अमावास्या पौर्णिमेचा हिशोब करून सांगितलं. "येत्या पुनवला 2 महिना होत्यात बघा. तसं खोड चांगलं लागलं म्हणा नासा." "कुठली खरेदी हरबा ही?" "काय लांबची नाही. गेलो एका सोमवारी वडगावला. आपलं सभागतीचं जमलं म्हणा नसा." "मग जुनी जोडी विकलीस तर?" "काढली झाडून आणि इकली तेच बरं झालं." "ते कसं?" "बैल अपयशीच होतं ते." मी म्हणालो, "आपली समजूत असते झालं." "समजूत कशी म्हणतासा? त्या जोडीपासनं काय सुखाचं तोंड नव्हतं बघा. ते बैल दावणीला बांधलं तसं सगळं वारच फिरलं. शात गेलं, घर गेलं. गिरीशाल साल आमावाने कसा वनवास काढायला लागतोय बघतासा नवं." "मग त्याला त्या बैलांनी काय करायचं? तू कधी राबलायस जमिनीत? कधी संसारात लक्ष होतं तुझं? आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस नवं. मग त्या कुऱ्हाडीला का दोष?" हे ऐकून हरिबाने दैववाद पुढं मांडला. म्हणाला, "तसं नवं, एक बैलाचा पायगुणच असतो या. आता तुम्हीच सांगा, लोकांच्या गाड्या उलटतात का नाही?" "उलटतात की." "आमच्या कावा उलटल्यात का नाही?" "उलटल्यात की." "पर गेल्या साली चिपरीला कसला प्रसंग आला माहीत आहे नवं? तुला ॲक्सिडेंट झाला म्हणून ऐकलं होतं बाबा." "आता ऐकलं. तुमच्या त्या कशातनं छापून बी दिलतं म्हणा की." "मी काही वाचलं नव्हतं, पण कळलं होतं. फार लागलं होतं म्हणे." "आता कसलं लागलं होतं?" "अहो, मरता मरता वाचलो नवं. दुसरा कोणी असा जायबंदी झाला असता तर जागच्या जागी ठार म्हणा नसा." "अशी कशी पण बेशुद्ध गाडी मारलीस?" "कसली सूदबीद विचारता? किती केल्या तर शर्ती त्या. माणसाला भान असतंय वय. चांगल्या इसावर 2 गाड्या सुटल्या त्या. जसा आरडा सुरू झाला तसं बैल उदाललं. आणि बैल काय विचारता माझं. एकदा तापलं की निस्ता इस्त्याचा खोडच म्हणा नसा. मग त्या दावात कुठं जाऊन घालून येतील याचा पत्ता नसायचा. मुरा म्हणणार नाहीत, खड्डा म्हणणार नाहीत. भकली म्हणजे भकायचीच. येसनीनं नाक फाटली तरी सूद नसायची. कालवा झाला तशी गाडी बेफाम म्हणजे बेफाम सुटली. सडकांची उजवी बगल धरून गाडी इपरीत सुटली. बंदुकीच्या नळीतनं गोली जावी तशी. आणि अहो, मोरे एक कासारभर आहे म्हणताना मुऱ्यावर वाड्याचं फूल दिसलं हो. डोसक्यात दगड घालावा तसं झालं बघा. गाडी उलटती जणू असं म्हणतोया तवर उफराटी तिपराटी झाली. पडलो की वाड्यात डोलं पांढरं करून. गाडीचा खुळखुळा झाला आणि माझं डोसकं फुटून नुसती रक्ताची आंघोळ झाली बघा. दैवत सिकंदर म्हणून त्यातनं बी वाचलो जगलो." हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्याला विचारलं, "मग त्यावर कधी शर्यत बिर्यत केलीस का नाही?" "अजून तर काय नाव नाही बघा." "का, भ्यालास काय?" तसा तो खवलून म्हणाला, "भ्याला काय मांजराच्या पोट्या आलोय का?" मग उगीच चिडवावं म्हणून मी म्हणालो, "मग ही जोडी तशी पळायला चांगली नाही वाटत? ही बघा की." असं म्हणून त्यानं बैलाच्या शेपटीला हात घातला आणि जे बैलांनी उड्डाण केलं तसं मी मागं कलंडलो. कुणीतरी ढकलून दिल्यागत. मग जरा तारीफ. तसा हरिबा खुलला. त्याने ह्या नव्या जोडीची सगळी माहिती दिली. त्यांच्या खोडी सांगितल्या, त्यांची पळण्याची तऱ्हा सांगितली. असंच बोलणं वळण घेत घेत गावच्या जत्रेपर्यंत आलं. चहाच्या आणि मेवा मिठाईच्या दुकानांच्या त्यानं बरोबर हिशोब सांगितला. तमाशांच्या फडाचंही त्यांनी ढंगदार वर्णन केलं. आणि 4 डोंबारणीची नावंही त्याच्या तोंडून आलीच. आणि शेवटी माझ्याकडे तोंड करून तो म्हणाला, "आणि परवाच्या दिवशी सकाळी गाड्यांच्या शर्ती बी आहेत. बघूया कुठल्या कुठल्या गाड्या येतात." "हरिबा, तू गाडी घालणार का नाही?" तोंड वाईट करून तो म्हणाला, "घातली असती, पण अण्णा कावत्यात हो. आणि पैशाकडे बी जरा घोडं पेंड खाताया म्हणा." असं बोलता बोलता गाडी वेशीत आली. गावकरी भेटू लागले.
काय कवा आला? आता येतोय हेच असं सुरू झालं आणि मग आमचं वाडावाला. मी गाडीतनं खाली उतरलो तसं हरिबाने विचारलं, काय येतासा काय रातचं मलाकडं? चांदणं पिट्यागत असतं या की लागू दे जरा रानातली हवा. येतासा? बरं मग आज राहिलं, उद्याला तर या. मल्ली बिल्ली सुरू आहे बघा तरी आपला मला. काय? बरं बरं असं मी म्हणालो तेव्हाच त्याने गाडी पुढे आणली आणि मागं वळून पुन्हा एकदा तो म्हणाला, या बरं का, राहू नकासा. हरिबाचा हा गाडीचा नाद अगदी पहिल्यापासून आहे तसंच आहे. माझ्या बाळपणी ओढ्यावर चिंचेच्या झाडाखाली आम्ही चिंचा वेचताना हरिबाची गाडी मोकळी असली की आम्ही पोरं त्यात बसत असू. मग हरिबा आम्हाला म्हणत असे, पोरानू तुम्हासनी गमजा दाऊ का? आम्ही हरकून माना हलवल्या की तो आमच्याकडे बघून मोठ्यानं म्हणे, अरे काड्याची पेटी पडली. या सरशी बैल उधलायचे, पोरं टाळ्या मारायची. आनंदानं बेहोश होऊन टाळ्या माराव्यात अशा अनेक कला त्याने बैलांनी शिकवल्या होत्या. या कामात त्याचा हात धरणारं कुणी नव्हतं. त्याची त्या काळची जोडी गडी कामात नावजिक होतीच. हरिबा शर्यतीत गेला की नंबूर घेऊनच यायचा आणि गडी हौशीसुद्धा तसाच. मग रात्री बैलजोडीची मिरवणूक निघायची, वाजप असायचं तर भरभरून साखर वाटायची. तसं हरिबानं नुसतं बसून खाल्लं असतं तरी सरलं नसतं. अशी त्याच्या ईर्ष्याला वडलोपार्जित जमीन होती. चांगली हत्तीच्या पायागत. राबणाऱ्यानं त्यात सोनं पिकवलं असतं. पण हरिबाचा या कुणबिकीवर ध्यानच नव्हतं. त्याला सारा गाडीचा नाद. बैल घ्यायचा, विकायचा, जोडी जमवायची, फोडायची. यासाठी वरावरा बाजार फिरायचे. हेड्यांना चहा पाजायचा, दारू द्यायची. मग गाडी घेऊन कुठं जत्रेला जा, कुठं उरसाला जा असं करायचं. आणि कुठं शर्यत बिर्यत असली तर माती सावडायची, टाकून तिकडं पळायचा. असा त्याचा नाद. मग कशाची कुणबीक न कशाचं काय. केव्हा तरी पेरणी, केव्हा तरी कापणी आणि लहरीबाज काम. जोंधळा छातीबरोबर लागला तरी हरिबाची भांगलत नसायची. मिरची तोड्याला आली तरी हा गडी कुठं महारवाड्यात नाहीतर मागवाड्यात हेड्यासंग गप्पा ठोकत बसलेला असायचा. सुगी आली की 12 तास रानात पडून राहायला पाहिजे. पण हरिबाचा 8-8 दिवस कुठं पत्ता नसायचा. उमराच्या फुलागत कधीतरी रानात उगवायचा. मग चोर चुलट्यांच्या नावावर भाऊबंदांना फावायचं. रातोरात कणसं कुडली जायची आणि हापापाचा माल गपापा व्हायचा. सरकारी फालापट्टी भागवताना 4 सावकारांची घरं पुजायची पाळी यायची. मग दसरा आली, दिवाळी आली की धडूतं घ्यायला पैसा नसायचा. काय एक नड असते माणसाला, अनेक गोष्टी असतात. कधी दुखणं, कधी काय, कधी चांगलं जनावर आडलायचं, जोड जमवायची आणि हरिबाज सावकाराकडनं पैसे काढायचा, नोट लिहून घ्यायची. सुगी संपली की वायदे संपायचे आणि तगादा सुरू व्हायचा. मग थोडं ठेवायचं, लागलंच तर नवा कागद लिहून घ्यायचा. अंगठा उठवला की काय होत नाही, गहाणखत, तारणखत, काय पाहिजे ते होते. असं होता होता रीण डोंगरागत उरावर वाढू लागलं. बोजा ताकदीच्या बाहेर गेला. बायको हाणून बडवून घेऊ लागली. पाहुणे पै फुकटचा सल्ला देऊ लागले. शहाणी माणसं हिताच्या गोष्टी सांग. खरं हरिबाच्या डोक्यात काही भरणा झालं. आपली गाडी आणि बैल म्हणणार एवढं खरं. आणि असेच दिवस चालले. सोन्यागत जमीन सावकाराच्या ताब्यात गेली. वेळेला तुकडा मिळेन झाला. घरातल्या तांब्याच्या घागरी, पितळीची भांडी जप्तीत गेली. आणि आता पाण्याला मातीचा गोळा आला. कोरड्यास लोटक्यात शिजू लागलं. आणि आता गेली 2 साल अण्णांनी आमचंच एक रान त्याला भागानं दिलंय आणि हरिबा आपले दिवस ढकलतोय. असं चाललंय. आपलं काढतोय कसं तरी पोट बाहेर. मी दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर जरा जत्रेतनं फेरफटका मारला आणि मग झोपायला घरी न येता मेल्याकडे निघालो. चांद उगून चांगला वर आला होता. ठासं वारं सुटलं होतं. थंडीनं भोकार फुटत होतं. मळणी चालली होती. तिथं कळ्याशेजारीच जाळ करून मी शेकत बसलो होतो. वावऱ्यातल्या तुरीचा धुंद वास खात आपलं मजेत. तशी लहर आली, वाटलं पान खावं आणि म्हणून मी हरिबाला हाक मारली. तर 1 नाही 2 नाही. त्याचे पाय तेवढे कणस तुडत बैलामागं फिरत होते. पण मन कशात तरी रमलं होतं. माझी हाक ऐकण्या इतपत त्याला भान राहिलं नव्हतं. मग काही वेळ उगीचच मी त्याच्याकडे बघत राहिलो आणि पुढं बघवलं नाही. कळा खाणारा त्याचा वेश बघून वाईट वाटलं. 2 सालामागचा जुना फाटका विटका पटका त्याच्या डोक्यावर होता. गुडघ्यावर नेसलेल्या धोतराला वितवितभर खोंबारे लागलेले दिसत होते आणि अंगातलं जाडं भरडं मुंडं कामातनं गेलं होतं. त्याच्या पाठीवर, हातावर ठिगळं दिसत होती. त्याच्याकडं बघता बघता पान खायची माझी तल्लफ आपोआपच निवली. तेवढ्यातच हरिबाची आणि माझी नजरानजर झाली. मी विचारलं, काय हरिबा, कशात एवढा दंग झालायस? हरिबा उगीचच हसला. खळ्यातनं माझ्याकडं आला आणि धगीला हात धरून म्हणाला, काय नाही बा, कसला विचार करायचा? यावर हरिबानं अनेक जरा तोंड वाईट केलं. उगीचच माझ्याकडं तोंड वर करून 2-3दा बघितलं. लालेच्या जनावरानं पाय टाकायला दबकावं तसं काहीतरी तो बोलायला दबकला. मग मीच म्हणालो,
पान खाऊया, चंची काढ की. पान व्हय, असं बोलून हरिबा घुटमळला. मग बूट टेकून सपय बसावं म्हणून पायाचे गुडघे जरा सलाम केले आणि चंची सोडत तो कचवचत म्हणाला, पान वाळून कोळ झालंया, चालेल तुम्हाला? त्याला काय होतंय? काय तोंडाला चावतंय काय ते? असं म्हणून मी पानं हातात घेतली, चुना लावला. हरिबानं कोरून दिलेला कात तोंडात टाकला आणि हात पुढं करत म्हणालो, सुपारी दे की. तसा हरिबा लाजला. म्हणाला, आमची सुपारी तुम्हासनी नाही चालायची, तसंच खावा पान. न चालायला काय झालं? काढ की कसली असेल तसली. मग समोरच्या जाळ्यात चागाळा टाकत तो म्हणाला, बावळीच्या सालीवरच आम्ही सुपारीचं काम बघवतोय, ती तुम्हासनी कशी द्यायची? यावर मी विषय बदलला. जरा जत्रेच्या गोष्टी काढल्या. खरा हरिबा खुलला नाही. मग म्हटलं, आता त्याच्या गाडीबैलांविषयीचं बोलणं काढावं. तवर हरिबाने डोक्याचा पटका काढून मांडीखाली घेतला. तसे त्याच्या डोक्यावरचे अपघाताचे ताजे व्रण दिसले आणि मला त्याने सांगितलेली त्या चिपरीच्या शर्यतीची आठवण झाली. मी म्हणालो, काय हरिबा, आताची जोडी तरी वेचणीला मऊ आहे की नाही? का तापले म्हणजे घेत्यात घालून तुझ्या या जोडीगत कुठं तरी? तशी काय तरकाटी नाहीत. हारे म्हटले की वरचा पाय वर, खालचा पाय खाली म्हणन असा. असं म्हणून तो खळ्याकडेच बघत राहिला. त्याची जोडी खळ्यात मळणीला जोडली होती. त्यांच्याकडं खुळ्यागत बराच वेळ बघत राहिला. म्हणाला, कसली जोडी आणि कसलं काय घेऊन बसला सांग? दात आहेत तर हरभरं नाहीत आणि हरभरं आहेत तर दात नाहीत, अशातली गत आमची. असं म्हणतोस, बरं चाललंय ना आता? हाय ते बरंच म्हणायचं. असं म्हणून त्याने कुसासा टाकला. मी बोललो, नाही, तू काहीतरी मनात ठेवून बोलतोयस. काय ठेवणार मनात म्या? आपलं हेच की. कवा कवा वाईट जीवाला कोडं पडतंया, अवघड वाटतंया झालं. असं कशासाठी पण? आणि कशापायी? असली पलाऊ जोडी औतकामाला जोडावी लागती, ह्याचंच जरा जीवाला लागतंय बघा. त्यात जीवाला लावून घेण्यागत काय आहे एवढं? तो कळवळून बोलला, असं कसं? पळाऊ बैल अशा औतकामानं आत नाही का येत? नुसत्या गाडी बिगर त्यासनी दुसऱ्या कशाला जोडून नाही चालत. हे ऐकून मला जरा हिताच्या गोष्टी कराव्या असं वाटलं आणि मी म्हणालो, हरिबा, आता शर्यत बिरत दे सगळं सोडून. त्या नादानं काय चांगलं झालं नाही तुझं. आपली गाडी पळवावी नाही असं नाही, पण गमतीनं कधीतरी कुठे जत्रेला गेला सवरलास तर आपली तेवढीच चुणूक बरी. असा उपदेश मी केला. माझं हे बोलणं त्याला रिझलं का नाही ते कळलं नाही, पण त्या बोलण्यानं आपल्या दुःखाला वाट देण्याइतपत तो माझ्याजवळ आला एवढं खरं. सकाळचं मळ्यातनं निघताना तो मला म्हणाला, एक काम आहे बाळासाहेब. कसलं सांग की. खाली मान घालून त्याने विचारलं, रुपये मिळेल? मी चटकन म्हणालो, हो, न मिळायला काय झालं, एकच हवा? वय, योग द्या म्हणजे झालं, पुरं तेवढाच. उगाच आपली पोरं जत्रा जत्रा करतात, तवा काहीतरी भेंडभातासू घेऊन द्यावं म्हणतो. रात्री जत्रेतनं तसाच मळ्याकडे आल्यामुळे पोट अंगात होता. खिशातनं 1 रुपया काढून तो त्याला देत मी म्हणालो, असं कर, हा 1 रुपया घे आणि थोडं लागलं सवरलं तर देईन, मग घरी ये. आणि चहा घेताना अण्णा म्हणाले, काय म्हणत होता काय हरिबा माझ्याबद्दल? काय नाही का? आपलं म्हणायचं काहीतरी, कारण आज शर्यती आहेत ना. मग थोडा गाडीबिडी काढायचा त्याच्यात, म्हणून मुद्दाम हा मुहूर्त साधून मळणीचं खेटाक काढलं. तेव्हा म्हटलं, काय म्हणत होता की काय? काही नाही, पण चेहरा मात्र पडला होता त्याचा. आणि 10 वाजता आम्ही शर्यत बघायला गेलो तर हरिबाने 1 रुपया प्रवेश फी नोंदवून मज्जाला गाडी उभी केलेली. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. पण एक गोष्ट खरी होती, रात्रभर कूस खात तिवड्याभोवती फिरणारी 30 जनावरं शर्यतीसाठी उभी होती. धन्यवाद.